नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझ्या कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या मधाळ, ताकदवान, मदहोश आणि तल्लीन करणाऱ्या आवाजानं गेल्या 7 दशकांपेक्षा सुद्धा अधिक काळ तुमच्या आमच्या मनात घर करणारा संगीत विश्वातला चिरतरुण आवाज आज आपल्या कट्ट्यावर आहे. मी बोलते द आशा भोसलेंबद्दल. आशाताईंच्या गाण्यांची रेंज किंवा त्यातलं वैविध्य हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. चित्रपट संगीत, पॉप संगीत, गझल, भजन, कव्वाली, लोकगीतं, भावगीतं सगळ्या प्रकारात आपल्या हुकुमी आवाजाची जादू पेरून गाणं हिट करावं तर ते आशाताईंनीच. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट गीतांपासून ते अगदी आत्ताच्या रिमिक्स गाण्यांपर्यंतची आशाताईंची सांगीतिक कारकीर्द अगदी थक्क करणारी आहे. त्यांना मिळालेला सांगीतिक वारसा निगुतीनं जपताना त्यांनी तो आपल्या खास अंदाजात मोठाही केलाय. पुढच्याच महिन्यात त्या 87 वर्षांच्या होतील, पण त्यांचा उत्साह, नवं जाणून घेण्याची, नवं शिकण्याची वृत्ती चिरतरुण आहे. जुनं जपताना नव्याची कास धरणं त्यांना अगदी मस्त जमतं आणि म्हणूनच आता युट्यूबवर बनत डिजिटल प्लॅटफॉर्मवरती त्यांची एंट्री झाली आहे आणि त्या एक नवीन शो सुद्धा घेऊन आल्यात. सप्तसुरांचा स्वर्गीय आशीर्वाद लाभलेल्या आशाताईंशी त्यांच्या युट्यूबवरच्या नव्या प्रयोगाबद्दल आणि त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार आशाताई, आपलं मनापासून स्वागत माझ्या कट्ट्यावर. नमस्कार. नमस्कार आशाताई, खरं तर म्हणजे मला हे आत्ता या टप्प्यावर तुम्हाला करावंसं वाटतं. हे खरंच म्हणजे या सगळ्या तरुण गायकांचंही भाग्य आहे की तुमच्यासारखी व्यक्ती याच्यामध्ये पुढाकार घेते. पण मला या उपक्रमाबद्दल, अशा उपक्रमाबद्दल जेव्हा ऐकलं तेव्हा माझ्या मनात एक विचार असा आला की जेव्हा तुम्ही 10 वर्षाच्या होतात, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गायलात 43 साली, त्यावेळेला अशी कोणतीही सुविधा नसताना तुम्ही गायलात आणि त्यावेळेला म्हणजे ज्या मायेनं तुम्ही आता या सगळ्या नव्या गायकांना आणू पाहताय संगीताच्या दुनियेमध्ये, त्यावेळची परिस्थिती अशी होती की इतके दिग्गज गायिका, आणखीन सगळ्या त्यावेळेला संगीत क्षेत्रावर पंजाबी गायकांचा असलेला वर्चस्मा, तर त्या परिस्थितीकडं म्हणजे त्या तुमच्या वयाच्या टप्प्यावर असताना तुम्ही कसं बघता? तुम्हाला अशी आत्ता जी तुम्ही करताय तसं तर कुणी करणारं तुमच्या बरोबर त्यावेळेला नव्हतं? माझ्या बरोबर म्हणजे गॉडफादर, गॉड मदर काही नव्हतं. मी एकटीच होते आणि मी जाऊन गाणं ऐकवलं किंवा मला ऐकवायला लागले नाही. म्युझिक डायरेक्टरनी स्वतःची ट्यून वाजवली आणि सांगितले गा, तर मी त्यांना गाऊन दाखवलं. त्यावर त्यांनी मला पास केलं. पण त्यानंतरची मेहनत जी आहे ती मेहनत मी स्वतः केलेली आहे. त्या काय तऱ्हेनं गायचं, कुठल्या मतलब आर्टिस्टला कसा आवाज द्यायचा, डान्सचं गाणं कसं गायचं, सॅड सॉन्ग कसं गायचं, बाळा जोजोरे कसं गायचं वगैरे, या गोष्टी आम्ही तयार केल्या की आपल्याला गाणं सजवायचंय. नुसतं खिचडी खात बसायचं नाही कोणी शिजवलेली, आपण त्याला बिर्याणी करायची. हा मनामध्ये विचार असल्यामुळं मी इथपर्यंत आलेले आहे. आणि मलाही असं वाटतं की तरुण लोक जे आहेत किंवा कुठच्याही वयाची, त्यांना गावंसं वाटत असेल तर त्यांनी या माझ्या चॅनलवर यावं आणि मला गाणी पाठवावी. आणि मी काही वेळेला मी स्वतः त्यांना समजावणार आहे की तुम्ही असं गालात तर तुमचं गाणं आणि चांगलं होईल. हे समजावून द्यायचं पण जरुरी आहे, कारण कुठल्याही माणसाकडे गुरु नाहीये. गुरु असणारे 2-4च लोक बघितले मी, पण काही लोकांकडे गुरु नाहीयेत, असेच देवाचा आवाज आहे असंच गातायत, तर त्यांना आपण रस्ता पण दाखवू शकतो. पण आशाताई, जेव्हा चांगल्या गायकाकडं म्हणजे तुमच्या लेखी चांगल्या गायकाचं काय, त्याच्या म्हणजे काय असलं पाहिजे? नुसता गोड आवाज हे आहे का आणखीन काही त्याच्या बरोबर असावं लागतं चांगला गायक होण्यासाठी? गायकाला लागतो पहिला आवाज, आणि तो पण सुरात. सूर ही पहिली गोष्ट आहे. पहिल्यांदा आवाज देवाने दिलेला काय आहे, त्यात तुम्ही सुरामध्ये गाताय की नाही, लईमध्ये गाताय की नाही, एक्सप्रेशन देता की नाही शब्दाचं, हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. मला असं वाटतं माझी सेवा जी आहे संगीतासाठी मी करते आहे, माझी याच्यात काही फायदा नाहीये, काही फायदा नाही माझा. फक्त एक आपण संगीतासाठी काय केलं. लोक शाळा सुरू करतात, हे करतात, पण त्या शाळेमध्ये फक्त त्याच गावातले लोक येऊ शकतात. सगळ्यांच्या शाळा मतलब
इन्स्टिट्यूट म्हणा, काय म्हणता, पण ते तिथल्या तिथंच होतं. असं जगभर होऊ शकत नाही. जगामध्ये गाणारी किती आहेत. आता एक मुलगी जपानहून गाते, किती सुरेख गाते. तर जपानमध्ये तिनं आपलं संगीत ठेवलेलं आहे, अमेरिकेमध्ये ठेवलेलं आहे, इंग्लंडमध्ये ठेवलेलं आहे. अशी लोक मला मिळाली आहेत की मला खूप कौतुक वाटतंय. मला असं वाटतंय की काहीतरी याच्यात खूप चांगले सिंगर मिळतील. आशाताई, पण मधल्या काळामध्ये म्हणजे गेल्या एक 10 वर्षांच्या काळामध्ये असं बघायला मिळालं की टीव्ही चॅनल्सवर खूप वेगवेगळे संगीताचे ते सारेगम सारखे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा गाण्याच्या गायकांच्या होतात आणि त्याच्यातून गायक येतात, त्यांना खूप प्रसिद्धी मिळते, त्यानंतर बऱ्याच पैसे मिळतात आणि ती एक स्पर्धा आणि 1 वर्ष गेल्यानंतर ते नंतर विस्मृतीत जातात. कदाचित इतकी प्रसिद्धी त्या छोट्या काळामध्ये मिळत असल्यामुळं ते कदाचित त्यांच्याकडून जेवढं मोठं काम पुढे अपेक्षित आहे ते कदाचित होत नाही त्यांच्या हातून. चॅनलचे सगळे गोष्ट आहे. ते चॅनलसाठी ते सिंगर निवडतात बरेच दिवसांना. पण त्यांना शिकवलं जातं, कपडे म्हणा, ऍक्टिंग म्हणा, सगळं शिकवलं जातं. तर ते बरं नाहीये. रॉ मला पाहिजे व्हॉइस. रॉ म्हणजे खरा व्हॉइस असेल, विदाउट एनी म्युझिशियन, फलाना ढिमका, डान्स, कुछ काही नाही. फक्त गाणं, आवाज मला पाहिजे. आणि तो आवाज मी स्वतः त्यांची ओळख करून देणार, मी स्वतः त्यांच्याविषयी बोलणार. आणि त्यामुळं मला असं वाटतं की चांगले लोक मिळतील. आशाताई,